गणित भाग 1 प्रकरण 6 सांख्यिकी। बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधून लिहा, प्रत्येकी 1 गुण। विविध रक्तगटांच्या व्यक्तीचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तलेखात दाखवायचे आहे। ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तलेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा? रक्तगट ओ ए बी आणि व्यक्तींचे शतमान 60, 20, 15 आणि 5। शतमान म्हणजे ओ रक्तगट असलेल्या 100पैकी 60 व्यक्ती आहेत, ए रक्तगट असलेल्या 100पैकी 20 आहेत, बी रक्तगट असलेल्या 100पैकी 15 आहेत आणि ए बी रक्तगट असलेल्या 100पैकी 5 व्यक्ती आहेत। आपल्याला ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी केंद्रीय कोन काढायचा आहे। केंद्रीय कोनाचं सूत्र आहे ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती भागिले 100, कारण त्या 100पैकी आहेत, शतमान दिलेलं असल्यामुळे गुणिले 360। म्हणून आपल्याला केंद्रीय कोन काढण्यासाठी 100 60 गुणिले 100, 60 भागिले 100 गुणिले 360 हे आपण 10नी भागलेलं आहे, म्हणून ही अशी शून्य आपण कॅन्सल केलेली आहेत। या संख्येला 10नी भागलं 6 राहिले, या संख्येला 10नी भागलं 10 राहिले होते आणि परत इकडे एक शून्य रद्द झालेलं आहे। हे असे शून्य कॅन्सल करताना त्यातली एक संख्या न्यूमरेटरमध्ये व दुसरी संख्या डिनॉमिनेटर किंवा अंशात आणि छेदात अशी असली पाहिजे। इथे या संख्येला छेद नाही म्हणजे त्याचा छेद 1 आहे। आता आपले अंशामध्ये 6 आणि 36 राहिलेले आहेत, त्यांचा गुणाकार 216, म्हणून पर्याय सी हे आपले उत्तर आहे। खालील माहिती ही एका कुटुंबाचा वेगवेगळ्या घटकावर होणारा खर्च दर्शवते, त्यावरून कपड्यासाठीचा केंद्रीय कोन काढा। आता इथे खर्च सगळा आपण बेरीज करून एकूण खर्च मिळवूया। तो एकूण खर्च येईल 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 8 24, 24 आणि 6 30, 2 3 4 5, 5 आणि 7 12। त्यामुळे एकूण खर्च आहे 12,000। कपड्यासाठीचा खर्च आहे 1800 गुणिले 360। 100नी भागल्यामुळे 18 आणि 12 राहतील आणि या दोघांना आपण 10नी भागू शकतो। 12 एके 12, 12 त्रिक 36 आणि 18 गुणिले 3 म्हणजे पर्याय बी हे आपलं उत्तर आहे, 18 त्रिक 54। 15 ते 20 या वर्गाचा वर्गमध्य काढायचा आहे। वर्गमध्याचं सूत्र आहे खालची वर्गमर्यादा म्हणजे 15 आणि वरची वर्गमर्यादा म्हणजे 20 भागिले 2 म्हणजेच 35 भागिले 2। त्याचं उत्तर आहे 17.5 म्हणजे पर्याय ए। जर गृहीत मध्य ए 57.5 आहे, समेशन FI/DI वजा 10 आहे आणि समेशन FI 80 आहे, तर मध्य काढायचा आहे। गृहीत मध्य पद्धतीने मध्य म्हणजे ए अधिक डी बार। डी बार म्हणजे समेशन FI/DI भागिले समेशन FI। ज्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या लिहूया। ए ची किंमत आहे 57.5 अधिक समेशन FI/DI आहे वजा 10 भागिले समेशन FI आहे 80। या दोन्ही संख्यांना आपण 10नी भागतोय। 57.5। आता या दोघांपैकी एक संख्या धन व एक ऋण असल्यामुळे त्यांचा भागाकार ऋण येईल। 1 भागिले 8
एक ही संख्या 8पेक्षा लहान असल्यामुळे आपण इथे 0 देऊन 10 करणार आहे. 8 एके 8, 8 दुणे 16 आणि 8 पंचे 40. त्यामुळे आपलं उत्तर आहे 1/8चं उत्तर आहे 0.125. आता ही वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. इथे दशांश चिन्हानंतर एकच संख्या आहे आणि इथे 3 आहेत, तर आपण त्या सारख्या करून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यासाठी इथे 2 शून्य देऊ शकतो आपण. ही वजाबाकी करायची आहे. हे इथे 10 केले, 5 इथे केले, 9 7 इथे केले, 4 3. त्यामुळे आपलं उत्तर आहे, इथे आता वजाबाकी झाली म्हणून इथे 7चे 6 करण्याची गरज नाही आणि आपलं उत्तर आहे 57.375 375. म्हणजेच पर्याय सी हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण नाही? विचलन हे नाही, कारण मध्यक, बहुलक आणि मध्य हे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण आहेत. एका वारंवारिता सारणीचा मध्य 34.9 आहे. FI/XI 1000 अधिक A आहे आणि समेशन FI 30 आहे. तर A ची किंमत किती? हे सूत्र आहे सरळ पद्धतीने. मगाच्या याच्यामध्ये गृहीतक दिलेलं होतं किंवा गृहीत मध्य दिलेला होता म्हणून आपण ती गृहीतक पद्धत वापरली. याच्यामध्ये सरळ पद्धतीने मध्य काढायचा आहे, कारण आपल्याला समेशन FI/XI आणि समेशन FI दिलेले आहेत आणि मध्य दिलेला आहे. मध्य किती आहे? 34.9 बरोबर. समेशन XI FI किंवा FI/XI सारखंच आहे, ते आहे 1000 अधिक A भागिले 30. आता इथे बेरीज असल्यामुळे मगासारखं हे इथे 0 कॅन्सल होऊ शकणार नाही. आधी आपल्याला बेरीज करावी लागेल, पण त्यासाठी या 30ला आधी स्थानांतरित करूया, कारण यांची बेरीज होऊ शकत नाही. त्या सारख्या संख्या नसल्यामुळे त्यांची बेरीज होऊ शकत नाही. मग 30ला आपण स्थानांतरित करूया. तो इथे भागतोय, तो या बाजूला जाऊन गुणेल आणि इथे राहील 1000 अधिक A. आता 349 गुणिले 30, हे 0 आपण असंच लिहूया. 3 9 27, हातचे आले 2, 3 चोक 12 आणि 2 14, हातचा आला 1, 3 त्रिक 9 नी 1 10. इथे दशांश चिन्हानंतर एक अंक असल्यामुळे उत्तरामध्येही एक अंक आपल्याला धरावा लागेल. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 1047. आता हे 1000 स्थानांतरित करूया. ते इथे मिळवले आहेत, त्यामुळे इथे येऊन ते वजा होतील आणि ही आपल्याला A ची किंमत मिळेल. A ची किंमत आली 47, जो पर्याय A आहे. एका खोक्यात काही खिळे आहेत, त्यांच्या लांबीची वारंवारता सारणी सोबत दिली आहे. त्याचा मध्यक वर्ग कोणता आहे तो आपल्याला काढायचा आहे. मध्यक वर्ग काढण्यासाठी आपल्याला संचित वारंवारता काढावी लागते. ही वारंवारिता आहे. संचित वारंवारिता म्हणजे प्रत्येक वर्गाची वारंवारिता मिळवत जायचं. इथे 5 आहे. इथे या दोघांची एकूण वारंवारिता म्हणजे 23. पुढे या तिघांची जी होते 30, या 4 वर्गांची म्हणजेच या 30मध्ये 11 मिळवायचे म्हणजे झाले 41 आणि इथे आले 50. तर
मध्यक वर्ग शोधण्यासाठी ही जी शेवटी बेरीज मिळाली त्याला म्हणतात n, म्हणजे n आहे आपला, म्हणजेच एकूण वारंवारता आहे 50. ह्याला 2नी भागायचं म्हणजे मिळाले आपल्याला 25. आता या संचित वारंवारता रकान्यामध्ये 25पेक्षा मोठी असलेली पहिली संख्या शोधायची आहे. हे 25पेक्षा लहान आहे, हे लहान आहे. ही आपली 25पेक्षा मोठी असलेली पहिली संचित वारंवारता आहे. तर ही ज्याची संचित वारंवारता आहे तो वर्ग म्हणजे मध्यक वर्ग. त्यामुळे आपला पर्याय बी बरोबर आहे. एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख सोबत दिला आहे. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत? केंद्रीय कोनासाठीचं सूत्र आहे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक भागिले एकूण व्यावसायिक गुणिले 360. आपल्याला बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक काढायचे आहेत, त्यामुळे ती आपण जी टर्म आहे, पद आहे, ते एकटं एका बाजूला ठेवूया. उरलेली पदं आपण स्थानांतरित करूया. ते स्थानांतरित होताना विरुद्ध क्रिया करतील. एकूण व्यावसायिक संख्या इथे भागते आहे ती स्थानांतरित झाल्यावर गुणेल आणि हा जो इथे गुणतो आहे तो 360 येऊन भागेल. केंद्रीय कोनाचं माग बांधकाम क्षेत्रासाठी म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी आहे 72 गुणिले एकूण व्यावसायिक आहेत 10,000 भागिले 360. आता हे आपण इथे 10नी भागतो आहोत म्हणून 1 0 रद्द झालं. 36 दुणे 72 2 गुणिले 1000 म्हणजे आपलं उत्तर आलं 2000 आणि ते आहेत बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक. आपला पर्याय ए हा बरोबर आहे. वर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये वर्ग मध्यचा उपयोग मध्य काढण्यासाठी केला जातो. सोबतच्या सारणीत दाखवलेल्या माहितीचा वारंवारिता बहुभुज काढायचा आहे. तर 130 ते 140 या वर्गाचे बिंदूंचे निर्देशक कोणते आहेत? बहुभुज काढताना जे बिंदू आपल्याला आलेखावरती घ्यायचे आहेत त्यातील x अक्षावरील बिंदू म्हणजे त्या वर्गाचा वर्गमध्य असतो. 130 ते 140 या वर्गाचा वर्गमध्य म्हणजेच 130 अधिक 140 भागिले 2 म्हणजेच 270 भागिले 2 म्हणजे झालं 135. हा x अक्षावरील बिंदू आहे आणि y अक्षावरील बिंदू म्हणजे त्याची वारंवारता. त्यामुळे पर्याय बी हे आपले उत्तर आहे.